तुम्हाला जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना, तर ही डाळ खिचडी तुम्ही नक्कीच बनवायला हवी. कधीतरी दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काहीतरी लाईट खायचं असेल, तर ही डाळ खिचडी परफेक्ट रेसिपी आहे. बनवायला सुद्धा जास्त मेहनत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये हॉटेलसारखी डाळ खिचडी तुम्ही घरीच बनवू शकता. अजिबात जास्त झंझट नाही, मेहनत नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर साधारणतः एक 4 ते 5 जणांसाठीची आपण ही डाळ खिचडी तयार करणार आहोत. त्यासाठी घरातल्याच वाटीने 1 वाटी आपल्याला तांदूळ, वजनाने म्हणाल तर साधारणतः 100 ग्रॅम आणि आपल्याला 100 ग्रॅमच ही मूग डाळ घ्यायची आहे. दोन्हीचं प्रमाण सम ठेवायचं आहे. इथे मी मूग डाळ घेतलेली आहे किंवा तुम्हाला मिक्स डाळी घ्यायच्या असेल ना, त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. परंतु डाळ खिचडी शक्यतो मूग डाळीमध्ये जास्त छान लागते. परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर वेगवेगळ्या मिक्स डाळींची सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला 2 पाण्याने. आता इथे ना तांदूळ जे आहे ना, मी इथे बासमती वापरलेला आहे. तुम्हाला जर बासमती नसेल वापरायचं किंवा घरातला कुठलाही तांदूळ घेतला ना, तरीही डाळ खिचडी छान होते. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही भिजत ठेवायची आहे. म्हणजे तांदूळ छान भिजले की शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तोपर्यंत इथे मी भाज्या काही कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये जास्त काही भाज्या नाही. वाटाणे घेतलेले आहे, गाजर, बीन्स घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसूण, कांदा, टोमॅटो बस एवढंच साहित्य आपल्याला डाळ खिचडीसाठी लागणार आहे. यापेक्षा जर तुम्हाला इतर कुठल्या भाज्या घालायच्या असेल तर त्या वापरू शकता. परंतु डाळ खिचडी जेवढी तुम्ही सिंपल, साधी, सोपी बनवाल ना, तेवढी छान लागते. एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. डाळ तांदूळसुद्धा छान भिजलेली आहे. त्यानंतर मी जी डाळ खिचडी बनवणार आहे ना, ती मस्त ह्या इंडस व्हॅलीच्या ट्रायप्लेस स्टेनलेस स्टील कुकरमध्ये बनवणार आहे. 3.5 लिटरचा हा प्रेशर कुकर आहे. याचं जे स्टील आहे उत्तम क्वालिटीचं आहे. यामध्ये कुठल्याही भाज्या करपत नाही किंवा जळत नाही. आता तुम्हाला हा हवा असेल ना, तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तसेच वरती जो कुपन कोड दिसत आहे अश्विनी भोसले, हा जर वापरला आणि हा जर तुम्ही घेतला ना, तर 12% तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या भाज्यासुद्धा ॲड करून घेऊया. यामध्ये मी गाजर, बीन्स आणि इथे मी फ्रोझन मटर घेतलेले आहे. तुम्हाला फ्रेश वाटाणे वापरायचे असेल ना, फ्रेश वापरू शकता किंवा फ्रोझन वापरले ना तरीही चालेल. साधारणतः 1 वाटीभर इथे मी वाटाणे घातलेले आहे. छान काही सेकंद परतवून घेऊया. आता घरातले जे बेसिक मसाले आहे ते टाकून घेऊया. यामध्ये जास्त मसालेसुद्धा छान लागत नाही. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा आपल्याला हळद पावडर, त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे. थोडासा हिंग टाकून घेऊया. हे मसाले तेलावरती छान असे परतवून घेऊया. त्यानंतर जे आपण डाळ तांदूळ भिजवलेले होते ना, ते सुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये मिक्स करून घेऊया. या कुकरमध्ये ना अगदी झटपट 10 मिनिटापेक्षाही कमीच वेळ लागतो ही डाळ खिचडी बनवायला. फक्त आपल्याला 2 शिट्या करायच्या आहे. आता हे डाळ आणि तांदूळ या संपूर्ण भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी आपल्याला किती घालावं लागणार आहे, म्हणजे आपण 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली होती, तर त्यासाठी मी बरोबर टोटल 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवायचं, आपण जेवढं डाळ आणि तांदूळ घेतलेलं आहे ना, त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला शिजण्यासाठी टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि याला 2 शिट्या काढून घेऊया. 2 शिट्यांमध्ये आपली जी डाळ खिचडी आहे ना, परफेक्ट अशी शिजली जाते. फक्त पहिली जी शिट्टी आहे ना, मोठ्या गॅसवरती करायची आणि जेव्हा दुसरी शिट्टी तुम्ही काढणार असाल ना, ती गॅस मध्यम ठेवायचा आणि दुसरी शिट्टी काढायची. एवढ्या वेळेमध्ये आपली डाळ खिचडी अगदी परफेक्ट अशी शिजली जाते.
आणि 2 शिट्या झाल्या की कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा उघडायचा आहे. तर साईडला ना मी पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण नंतर आपण यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहोत. कारण डाळ खिचडी जी आहे ना थोडीशी अशी लपथपीत असते, पूर्णपणे अशी कोरडी नसते. जर तुम्हाला अशी कोरडी आवडत असेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता, परंतु डाळ खिचडी खाण्याची जी मजा आहे ना थोडीशी अशी पातळ असेल ना ते अजून छान लागते. तर हे पहा, आपली डाळ खिचडी छान व्यवस्थित तयार झालेली आहे. आता यावरतून आपल्याला छान अशी फोडणी घालायची आहे, परंतु त्यापूर्वी ना इथे मी 2 वाटी पाणी अजून मी यामध्ये घालणार आहे. पाणी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. थंड पाणी वापरू नका. पाणी गरम करून त्यानंतरच यामध्ये मिसळायचं आहे. इथे मी गॅससुद्धा बंदच ठेवलेला आहे. बंद गॅस करून आपल्याला उकळतं पाणी यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित ही जी डाळ खिचडी आहे ना थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे. आता इथे ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशीही खाऊ शकता किंवा मस्त अशी तेलाची फोडणी यावरतून घालायची आहे. तेलाची फोडणी घालण्यापेक्षा ना तुम्ही यावरतून तुपाची फोडणी घाला, अजून छान ही डाळ खिचडी लागते. तर इथे मी तुपाची फोडणी देणार आहे, तर त्यासाठी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता हा सुद्धा पॅन मी इंडस व्हॅलीचाच घेतलेला आहे. याचीही लिंक मी पुन्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर त्यावरून तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तूप छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे. काही सेकंद ह्या तुपावरती परतवून घ्यायचा. त्यानंतर इथे मी माझ्याकडे बोर मिरच्या होत्या किंवा कुठल्याही सुक्या मिरच्या यामध्ये घालू शकता. तुम्हाला कढीपत्ता घालायचा असेल या फोडणीमध्ये तर तोही घालू शकता. हलकासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा पाव चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जेव्हा आपण लाल मिरची पावडर टाकू ना त्यावेळेला तूप हलकंसं गरम असायला हवं. जास्त कडकडीत गरम तुपामध्ये जर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तर रंग चेंज होण्याची शक्यता असते. त्यामुळे हलकंसं गरम असेल ना तेव्हाच यामध्ये लाल मिरची पावडर टाका. आणि ही फोडणी आपल्याला मस्त अशी ह्या डाळ खिचडीच्या वरतून घालायची आहे. कोथिंबीर टाकून मस्त सर्व करायची आहे. परफेक्ट आपली हॉटेलसारखी, उलट त्यापेक्षाही भारी, हलकी फुलकी मस्त ही डाळ खिचडी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. कधीतरी ना जेवण बनवायचा कंटाळाच येतो, तर त्यासाठी ना ही डाळ खिचडी उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट होणारी आहे, जास्त मेहनत नाही, झंझट नाही. 10 ते 12 मिनिटामध्ये लगेच रेडी होते. तर ही डाळ खिचडी ना रेस्टॉरंटपेक्षाही भारी तयार होते. जर आपण बाहेर गेलो ना तर ही बरीचशी महाग मिळते. त्याच्या अर्ध्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये आपण ही बनवू शकतो. खायला म्हणाल ना मस्त अप्रतिम जबरदस्त लागते. आणि त्यासोबत तळलेला उडदाचा पापड आणि मस्त बुंदीचा रायता जर असेल ना याची चव नेक्स्ट लेवल आहे. अगदी तुम्ही फॅन होणार आहे या डाळ खिचडीची, याची मला 100% खात्री आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.